गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या समस्त शिक्षक गुरुजनांना आदरपूर्वक साष्टांग वंदन। प्रथम आपल्या भारत भूमीतील आद्य शिक्षण प्रसारक प्रथम शिक्षक आणि शिक्षिका क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या उदंड शिक्षण प्रसार कार्यास आणि त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन। विद्यार्थी मित्रांनो, गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिन हे आपल्या आयुष्यातील अत्यंत दोन महत्त्वाचे दिवस। 5 सप्टेंबर हा दिवस आपल्या भारत देशाचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आपण संपूर्ण भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो। आपल्याला ज्यांनी घडवलं, आपल्या ज्ञानाची वृद्धी केली, आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे, तिमिरातून तेजाकडे घेऊन जाण्याचा मार्ग ज्यांनी दाखवला, त्या आपल्या सर्व शिक्षक गुरुजनांच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा महान मंगल दिवस। आपल्यावर घडवलेल्या अनंत संस्कारांची शिदोरी आपल्याला उज्ज्वल भविष्याचा मार्ग दाखवत असते आणि त्याच ज्ञानशिदोरीच्या जोरावर आपण आपल्या आयुष्यात उत्तुंग अशी भरारी घेत असतो आणि स्वच्छंदी सुंदर जगण्याचा विहार करत असतो। खरं तर आपल्या मातेच्या उदरामध्ये असल्यापासून आपला पहिला गुरु आपली आई असते, त्यानंतर वडील असतात आणि नंतर मग सगळे नातेवाईक, मित्र, समाज, झाडे, वेली, पशु पक्षी असे आपले एक एक गुरु होत जातात। आपल्याला आयुष्यामध्ये यशस्वी करण्यासाठी आपल्याला आयुष्यात जी साधनं मदत करतात ती सुद्धा आपली गुरुच असतात। श्री गुरुदेव दत्तांनी सुद्धा 24 गुरु केले। त्या पद्धतीनेच आपणाला सुद्धा या निसर्गात प्रत्येक गोष्टीकडून काही ना काही शिकायला मिळतं। अर्थात आपण याची जाणीव ठेवून त्यांच्याकडून आपण शिकून घ्यावं लागतं। आपण बालवाडीत शाळेत असल्यापासून आपल्या मनावर सुंदर संस्कारांची पेरणी आपल्या बालवाडीच्या बाईंच्या पासूनच होत असते। बालवाडीच्या आपल्या वर्गाच्या बाई म्हणजे आपली दुसरी मानस आई असते। त्यानंतर इयत्ता पहिली, इयत्ता दुसरी, तिसरी अशी एक एक पायरी चढत आपण जोपर्यंत उच्च शिक्षण घेतो तोपर्यंत आपल्याला अनेक शिक्षक गुरुजन लाभत असतात आणि आपल्या व्यक्तिमत्वाची सुंदर अशी जडणघडण, आपल्या अंतरंगातील असलेल्या उपजत गुणांची पारख करून त्याची वृद्धी करण्याचे काम आपले गुरुजन करत असतात। मग यामध्ये अनेक कलागुणांची, मग चित्रकलेची, संगीत कलेची, अनेक खेळांची, अनेक विषयांची आवड, एकूणच आपलं सुंदर व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये आपल्या शिक्षक गुरुजनांचा अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा आहे। आपण ज्या शाळेत शिकतो ते ज्ञान मंदिर आपल्या आयुष्याचं, विद्येचं माहेरघर असतं। शिक्षक म्हणजे चांगले संस्कार करणारी, संकट काळामध्ये धैर्य देणारी एक चेतना, एक स्फूर्ती असते। चारित्र्यपूर्ण विद्यार्थी घडवणारा शिल्पकारच जणू तो। विविधांगी ज्ञानाची बाळकडू पाजून आपल्या विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार करणारा आपल्या आयुष्याचा एक भक्कम आधारस्तंभ म्हणजेच आपले शिक्षक गुरुजन असतात। शाळेच्या ज्ञान मंदिरामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे एक अतूट असे नाते असते, कारण शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा निर्माता असतो। एक सुंदर समाज परिवर्तनाचे एक माध्यम म्हणजेच शिक्षक आहेत आणि शिक्षकाची भूमिका फार मोलाची आणि महत्त्वाची आहे। ज्याप्रमाणे एखादा मूर्तिकार मूर्ती घडवण्यासाठी त्या दगडातील नको असलेला भाग, त्याचे छोटे छोटे छिलके पाडून बाजूला काढून टाकतो आणि त्याच दगडात लपलेली एक सुंदर मूर्ती साकारतो, त्याप्रमाणेच शिक्षक गुरुजन आपल्या विद्यार्थ्यांच्या अंतरंगातील दुर्गुणांना बाजूला करून सद्गुणांचा विकास घडवून आणतात। शिक्षणाच्या ज्योतीतून अज्ञानाचा अंधार दूर करत नवभारताची एक सुंदर सुशिक्षित पिढीच हे शिक्षक गुरुजन घडवत असतात। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक महान दार्शनिक व्यक्तिमत्व आणि शिक्षक होते। त्यांच्या जन्मदिनी संपूर्ण देशामध्ये भारत सरकारद्वारे विद्यार्थी प्रिय शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते, कारण शिक्षक सन्मानाचे हक्कदार आहेत। शिक्षकच विद्यार्थ्यांचे चांगले चारित्र्य निर्माण करू शकतात। चांगले संस्कार करणे, विद्यार्थ्यांनी शिस्तीत राहणे, विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभे राहण्याची ताकद शिक्षकांच्या मुळेच येते आणि हे शिक्षक गुरुजन आपल्या जबाबदारीची जाणीव लक्षात ठेवून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असतात। म्हणूनच शिक्षक गुरुजन हे देशाचे भविष्य असते। शिक्षकांमुळेच देशांमध्ये डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, लेखक, शिक्षक
अनेक क्षेत्रातले प्रगती करणारे उत्तुंग महान व्यक्तिमत्व घडवणारे, देशाचे नाव आणि सामर्थ्य वाढवणारी पिढी निर्माण करण्याचे काम शिक्षक गुरुजन करत असतात. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा नेहमी आदरपूर्वक सन्मान करायलाच हवा. आपण आज जे आहोत ते त्यांच्यामुळेच आहोत याचे स्मरण करून देण्यासाठीच आपल्या आयुष्यामध्ये गुरुपौर्णिमा आणि 5 सप्टेंबर शिक्षक दिन हा येत असतो. अगदी फार प्राचीन काळापासून गुरु शिष्यांचं नातं सलोख्याचं, प्रेमभावाचं म्हणून गौरवलं गेलंय. गुरु शिष्य परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र माध्यम मानलं जातं. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, फक्त आजचा दिवसच नाही तर रोजच आपण आपल्या प्रिय गुरुजनांचा सन्मान करायलाच हवा. त्यांनी दिलेल्या संस्कारांचे धडे नित्य गिरवत राहूया आणि आपलं आयुष्य सर्वांग सुंदर घडवूया. आपणाला घडवणाऱ्या आपल्या आयुष्यामध्ये अगदी आईबाबांपासून, बालपणांपासून, बालवडीपासून लाभलेल्या आपल्या सर्व गुरुजनांना आज शिक्षक दिनी कृतज्ञतापूर्वक साष्टांग प्रणाम. श्री गुरुवे नमः. श्री गुरुवे नमः. ज्ञान दिधले जानी आम्हाला, आला अर्थया जीवनाला. ज्ञान दिधले जानी आम्हाला, आला अर्थया जीवनाला. आज वंदू गुरुजनाला, सुदीनया शिक्षक दिनाला. सुदीनया शिक्षक दिनाला.